चा जो संदेश आहे तो आपण बघणार आहोत। जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय बघतो की प्रार्थना म्हणजे विनंती, आणि प्रार्थना हे जे विनंती जे आहे, जर देवाने ती नकारली म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे की देव आपली प्रार्थना ऐकत नाही। आणि म्हणून आपण एका व्यक्तीविषयी इथे बोलणार आहोत ज्याच्या प्रार्थना देवाने नकारल्या, आणि त्या का नकारल्या याच्याविषयी सगळ्या गोष्टी आपण समजणार आहोत। पण त्याच्या आधी मी तुम्हाला सदैव एक गोष्ट जे सांगत असतो का या पृथ्वीवर असताना जेही तुम्हाला नॉलेज किंवा जेही तुम्हाला ज्ञान देवाविषयी, तुमच्याविषयी, पापाविषयी, तारणाविषयी, स्वर्गाविषयी, मरणाविषयी, सैतानाविषयी, देवाविषयी, देवाच्या प्रीतीविषयी, हे सगळं ज्ञान तुम्हाला देवाने या बायबलमध्ये दिलं आहे। म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही जे या पृथ्वीवर असताना तुम्ही म्हणाल की हे जर मला माहीत असतं ना तर ही गोष्ट मी केलीच नसती। नाही, अशी सगळी गोष्ट जे तुम्हाला आवश्यक आहे देवाने ह्या देवाच्या शब्दात दिली आहे। आणि म्हणून बायबल वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला सत्य कळावं। आणि म्हणून देवाने आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी अनपढ ठेवलं नाही। आणि जसं मी तुम्हाला सांगत असतो का येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर होता त्याने स्वर्गापेक्षा नरकाविषयी जास्त माहिती सांगितली का कुठलाच व्यक्ती नरकामध्ये गेला पाहिजे नाही। आणि म्हणून देवाने काय केलं, देवाने एक सत्य घटना एका श्रीमंत व्यक्तीविषयी सांगितली आणि एका गरीबविषयी सांगितली का हे दोघही लोक मेले आणि एक स्वर्गात गेला आणि नरकात गेला, आणि त्याच्याविषयीचे वचन आपण ऐकतो। पण जो श्रीमंत मनुष्य होता तो जेव्हा नरकात गेला आणि त्याने प्रार्थना केल्या पण त्याच्या सगळ्या प्रार्थना नकारण्यात आल्या, आणि त्या प्रार्थना का नकारण्यात आला तो आपला आजचा संदेश आहे का नरकातल्या प्रार्थना देवाने का नकारल्या। आणि माझी इच्छा आहे का हा जो वेळ आहे या अर्धा तास जो आहे ह्या देवाच्या वचनावर तुम्ही काय करा, लक्ष द्या। आता मी तुमच्यासाठी ते वचन वाचतो जिथं देव या श्रीमंत मनुष्य आणि एक जो गरीब ज्याचं नाव लाजरस होतं त्याच्याविषयी इथे सांगत आहे। हे कशाविषयी एक लक्षात ठेवा, तुम्हा प्रत्येकापाशी आत्मा आहे, त्या प्रत्येक आत्म्याचं एक शाश्वत जीवन आहे। फक्त दोनच ठिकाण आहे, स्वर्ग आणि नरक, मधलं कुठलं ठिकाण नाही, तिसरं कुठलं ठिकाण नाही। जसा व्यक्ती मरतो, जर तो तारलेला आहे, नव्याने जन्मलेला आहे, ज्याच्याविषयी आपण ऐकलं, कारण ख्रिस्ताने त्याला वाचवलं म्हणून तो देवाजवळ जातो, ख्रिस्ताशिवाय या व्यक्तीचा नाश होतो आणि अनंताच्या नरकात तो निघतो। आणि म्हणून जर आपली इच्छा असेल का मला सत्य माहीत असलं पाहिजे, मला या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, मला या गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणून या वचनाकडे कृपया तुम्ही आज काय करा, लक्ष द्या। म्हणून एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, लूक 16:19 लूक 16:19 इथे ते वचन जे दिले आहेत, तर वचन सांगतं, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता जो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे, प्रत्येक दिवस तो ऐशो आरामात घालवीत असे। तर ते वचन सांगतं की हा जो श्रीमंत मनुष्य त्याच्याविषयी तो माहिती देत आहे का प्रत्येक दिवस तो काय करत असे, ऐशो आरामात घालत असे। आणि 20वं वचन, त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता। की हे लाईन आली आणि हे वचन तुम्ही बघू शकता, तर ही वचन आपण बघू। तर 19वं वचन, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता जो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे, प्रत्येक दिवस तो ऐशो आरामात घालवीत असे। 20वं वचन, त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते। 21वं वचन, त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करीत असे, याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत। 22वं वचन, मग काय झालं, मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले, म्हणजे स्वर्गात नेले। नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले। आणि मग 23वं वचन, श्रीमंत मनुष्य मृत्यूलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेल्या अब्राहमाला आणि लाजराला त्यांना त्याच्या बाजूला पाहिले। आणि म्हणून ही घटना जे बघत आहोत तर हा जो श्रीमंत मनुष्य आहे हा मरतो
आणि हा व्यक्ती काय घेतो, आणि म्हणून याच्याहून आपल्याला काय काय करतं की जसा मनुष्य मरतो त्याने जीवनात जेही डिसिजन घेतली ते त्याला लगेच दिल्या जातं. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. असं नाही का माझा आत्मा कुठंतरी भटकत आहे, नाही, माझ्या आत्म्यासाठी मेल्यावर त्या लोकांच्या आत्म्यासाठी एकदा तो व्यक्तीचा निर्णय झाला, तो व्यक्ती निघून गेला. कारण काय बघतो की जसा श्रीमंत मनुष्य मेला तो काय केला, नरकात टाकण्यात आला. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं. आणि का श्रीमंत कोण, आता तुम्हाला सांगतो श्रीमंत कोण. हा श्रीमंत तो व्यक्ती आहे जो ह्या जगातला, या खोलीतला प्रत्येक जो व्यक्ती जो देवाचे वचन ऐकत नाही, जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही, तो काय आहे, आपल्या विचाराचा श्रीमंत आहे. जो आपल्या स्वतःच्या सत्यावर, जो आपल्या स्वतःच्या समजुतीवर, जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाही, तो काय व्यक्ती आहे, श्रीमंत आहे. ज्याला आपलं जीवन बदलायचं नाही, जो आपल्या व्यभिचारात जो राहतो, जो चोरी लबाडी या सगळ्या गोष्टी त्याला आवडतात, तो कोण आहे, तो हा श्रीमंत व्यक्ती आहे. ज्याला कधी पण देवाविषयीचं ज्ञान ऐकण्याची, सत्य ऐकण्याची इच्छा नाही, तो हा श्रीमंत व्यक्ती आहे. जो सत्याला विरोध करतो तो हा श्रीमंत व्यक्ती आहे. ज्याला कधी बदलायची इच्छा नाही तो हा श्रीमंत व्यक्ती आहे. ज्याला आपल्या जीवनात देवाची गरज नाही, देवाची इच्छा नाही, तो श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणून तुम्ही ठरवा की तो श्रीमंत तुम्ही आहात का, कारण याचे पुढचे हाल आपण बघणार आहोत. ज्याची इच्छा कधीच नाही का माझं जीवन बदलावं आणि मी देवाच्या वचनाविषयी काहीच काळजी घेत नाही, देवाची इच्छा करत नाही, तो हा श्रीमंत व्यक्ती आहे. हा श्रीमंत व्यक्ती तो आहे का देवाने आपला एकुलता एक पुत्र त्याच्यासाठी दिला, मारण्यात आला, गाडण्यात आला, यासाठी का तुमचा नाश होऊ नये, पण हा व्यक्ती ते तारण नकारतो. हा तो श्रीमंत व्यक्ती आहे. तर हा श्रीमंत व्यक्ती जेव्हा मरतो, है की नाही, हा श्रीमंत व्यक्ती जेव्हा मरतो आणि मग तो काय करतो, आता त्याला काय असते, त्याला आता सगळ्यात आधी त्याने काय केली, प्रार्थना केली. म्हणजे विचार करा, सगळ्यात आधी त्याला काय, जे मी तुम्हाला सदैव या पृथ्वीवर असताना सांगत असतो, काय सांगत असतो, तुमचं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताला प्रार्थना केली पाहिजे, देवाला तुम्ही मागितलं पाहिजे. या श्रीमंत व्यक्तीलाही खूपदा ह्या सांगण्यात आलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही इतकंदा सांगतानाही जेव्हा तुम्ही ऐकत ना, म्हणून हे तुम्ही समजू नका ओ श्रीमंत व्यक्ती गेला. लक्षात ठेवा, तो श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. जेव्हा देवाची इच्छा तुम्ही आपल्या जीवनात जेव्हा वेळ असताना करत ना, ती श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. पण जसा हा व्यक्ती तिथे जातो, आता सगळ्यात आधी काय आहे, प्रार्थना. आता याने काय केल्या, 3 प्रार्थना केल्या तिथे, त्याच्याविषयी आपण बोलू. आणि त्या प्रार्थना का नकारण्यात आल्या याच्याविषयी आपण बोलू. कशासाठी, का त्या चुका तुम्ही करू नये. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला खरंच सांगतो, कारण ही जर देवाची इच्छा आपल्या जीवनात तुम्ही केली नाही, हे तुम्हाला एक मी हात जोडून सांगतो, तुम्हाला भिण्यासाठी नव्हे का तुम्हाला भय टाकण्यासाठी, पण यासाठी का तुम्हाला सत्य कळावं. सत्याविषयी जर तुम्हाला भय वाटून तुम्ही देवाकडे वळता, ते तुमच्यासाठी जास्त चांगलं. यापेक्षा का त्या श्रीमंत व्यक्तीसारखे तुम्ही आता खूप प्रार्थना करा, पण कोणीच तुमचं ऐकत नाही. आणि म्हणून या श्रीमंत व्यक्तीने काय केल्या, 3 प्रार्थना केल्या. त्याची पहिली प्रार्थना आपण बघू. तर तो ओरडून म्हणाला, काय म्हणाला, तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहमा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव, यासाठी को तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी डीप थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करत आहे. तुम्ही जर मला विचाराल, का रे का त्या नोकरी सोडली, का रे तू ड्युटी सोडली, का तू ह्या गोष्टी करत आहे, त्याचं कारण हे इथं आहे. तो व्यक्ती जेव्हा गेला त्याने काय केलं, पाण्यात बुडून माझी दीप थंड करील म्हणून एक बोट टाक, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. या चर्चचं सगळ्यात मोठं कारण काय आहे का देव जोही व्यक्ती या चर्चमध्ये पाठवतो त्या व्यक्तीला सत्य सांगावं, त्याचं जीवन बदलावं. पण हा व्यक्ती काय म्हणतो, मला दुःख सहन करत आहे. आता त्याला उत्तर बघा. परंतु अब्राहम म्हणाला, माझ्या मुला, म्हणजे ही प्रार्थना नकारण्यात आली, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, ज्याच्याकडे आपण सदैव धावत असतो, की नाही, चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, पण आता त्यास आराम मिळत आहे व ते दुःखात आहेस. म्हणजे काय झाल्या, गोष्टी बदलल्या. तुमच्या जगातील आरामासाठी तुम्ही काय केला, तुमचा सार्वकालिक जे दुःख आहे ते तुम्ही स्वीकारलं. पुढे तो काय म्हणतो, आणि या सगळ्याशिवाय
तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे. म्हणून जर तुम्हाला जर समजायचे असेल की स्वर्ग नरक, लक्षात ठेवा या प्रॅक्टिकल जागा आहेत. आणि म्हणून तो काय म्हणतो, तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये एक मोठी दरी ठेवली आहे, यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येणार नाही. म्हणजे पहिली प्रार्थना काय झाली, नकारण्यात आली. तो म्हणतो इथून कोणीच तिकडे जात नाही, तिथून कुठून इथून येत नाही. दुसरी प्रार्थना, त्याची दुसरी प्रार्थना काय होती, जो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी हे विनंती करतो की पित्या लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव, लाजराला माझ्या 5 भावांकडे जाऊन त्यांचा सावध करू दे, म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. पण त्याचं उत्तर बघा, पण अब्राहम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांनी त्यांचे ऐकावे. दुसरी प्रार्थना नकारण्यात आली. तिसरी प्रार्थना, तो म्हणाला, तो श्रीमंत मनुष्य म्हणाला नाही, हे पित्या अब्राहमा, मरण पावल्यातून जर कोणी माझ्या भावाकडे गेला तर ते पश्चाताप करतील. आणि त्याला उत्तर मिळालं, अब्राहम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टाचे ऐकत नाही तर मरण पावल्यातून जर कोणी उठला तर त्याला खात्री होणार नाही. त्याने 3 प्रार्थना केल्या. नरकात असताना त्याच्या 3ही प्रार्थना नकारण्यात आला. आता सगळ्यात मोठी गोष्ट, त्याच्या प्रार्थना का नकारण्यात आला, त्याचं पहिलं कारण म्हणजे चुकीच्या व्यक्तीला त्याने प्रार्थना केली. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्रार्थना. म्हणून हे कारण तुमच्या हृदयात कोरून ठेवा. त्याची पहिली प्रार्थना नकारण्यात आली. आणि हे यासाठी महत्त्वाचं की तुमच्या प्रार्थना नकारल्या जाऊ नये. आणि म्हणून यासाठी महत्त्वाचं, पहिली प्रार्थना म्हणजे काय, चुकीच्या व्यक्तीला विनंती करणे. याने काय मागितलं, अब्राहमाला की मी तुझ्या संग प्रार्थना करतो. हे खूप महत्त्वाचं, कारण तारण कोणामध्ये आहे, ख्रिस्तामध्ये आहे. जेव्हा तुम्ही देवाशिवाय, देवाच्या पुत्राशिवाय कुठल्याही गोष्टीवर, व्यक्तीवर, स्वतःच्या कार्यावर, चांगल्या कामावर, चांगल्या ज्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही काय करत आहात, देवाच्या पुत्राशिवाय जगातल्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहात. आणि म्हणून तुमची प्रार्थना काय होईल, नकारल्या जाईल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही वचन पाठ केलं हो की नाही, की ख्रिस्तामध्ये तारण आहे. स्वर्गामध्ये असं कुठलं नाव दिल्या गेलं नाही ज्याच्यामुळे तुम्हाला तारण मिळेल. पण तुम्ही या सगळ्या गोष्टीला नकारलं. तुम्ही फक्त विश्वास ठेवला का मीच खरा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यातला तुम्ही जोपर्यंत तुम्ही काढणार ना, ख्रिस्त तुम्हाला वाचू शकणार नाही. म्हणून तुम्ही जे स्वतःवर विश्वास ठेवतात ते काय करतात, देवाच्या पुत्राला सोडून स्वतःवर म्हणजे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. का मीच चांगला आहे, मला सगळ्या गोष्टी समजतात, किंवा अशी सोप्या रीत्यात अशी कुठलीही गोष्ट या खोलीमध्ये तुम्ही ऐकणारी अशी कुठलीही गोष्ट जे देवाच्या पुत्राशिवाय आपल्या तारणासाठी विश्वास ठेवत आहे, तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहात. कधी हे गोष्ट याच्या गोष्टीविषयी कधी विचार केला का, जो स्वर्गातील देव, तो त्याने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, तो त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला, तो तुमच्यासाठी मारण्यात आला, त्याने आपलं शरीर तुमच्यासाठी मोडलं, त्याने आपलं पवित्र रक्त तुमचे पाप धुण्यासाठी सांडवलं. आणि फक्त तोच नव्हे तर तो तुमच्याकडे आशेचा किंवा कृपेचा हात, की माझा हात धर मी तुला वाचवतो, हा तो तुम्हाला हात देत आहे. पण तुम्ही म्हणता की नाही, तुझा हात राहू दे, मला बाकीच्या गोष्टीवर विश्वास आहे. म्हणून त्या व्यक्तीने काय केलं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं प्रार्थना नाकारण्याचं कारण का तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्ही बघितलं का, त्याने काय म्हटलं, मला पाण्याचा एक थेंब दे, कारण माझा गळा सुकत आहे. काय म्हणतो तो, आणि लाजराला पाठव, यासाठी का तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करीत आहे. आता याच्याकडे लक्ष द्या. सुंदर, आज देवाचं वचन काय सांगतं, हे लाजराचे, हे श्रीमंत मनुष्याचे जो नरकात गेलं त्याचे शब्द. पण आज तुमच्यासाठी काय आहे देवाचे वचन, की ही गोष्ट तुमच्यासाठी घडू नये. काय म्हणते येशू ख्रिस्त योहान 7:37 मध्ये, कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे,
जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. म्हणजे आज जेव्हा संधी आहे, आज जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या कृपेचा हात तुमच्याकडे पाठवत आहे, यासाठी का तुमच्यातून जिवंत पाण्याच्या झरा वाहाव्यात, यासाठी का नरकात जाऊन तुम्ही ताणले राहू नये, यासाठी का तुम्ही नरकात जाऊ नये. पण आपण चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून काय करत आहोत, तो जिवंत पाण्याचा झरा, जी संधी आपल्यापाशी आहे, ते तुम्ही नकारता. हे मला नको. आज तुमच्यासाठी जिवंत पाणी म्हणजे ख्रिस्त, तो काय म्हणतो, जर तुम्ही तहानले असेल तर माझ्याकडे या. तुम्हाला मी सांगितलं का तुमचा जुना व्यक्ती तुम्ही दुरुस्त करू शकत ना. माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही जास्त आयुष्य जगलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे का आपलं जीवन तुम्ही सुधारू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझी क्षमा कर, तो काय करतो, तुमच्या जीवनातून जिवंत पाण्याचे झरे म्हणजे काय, ती शांती तुम्हाला मिळते. या श्रीमंत मनुष्यासारखे तुम्हाला तिथं जाऊन भीक मागायची गरज पडत नाही का एक पाण्याचा थेंब. याच्या गोष्टीविषयी विचार करा. ख्रिस्त म्हणतो या पृथ्वीवर असताना जेव्हा तू स्वीकारतो मी तुला जिवंत पाण्याचा झरा देईल, ते म्हणतो नाही मला नको, इंटरेस्ट नाही मला, नंतर पाहू, आता सध्या इंटरेस्ट नाही. आणि जसा टाइम निघून जातो, कारण तुम्ही चुकीच्या गोष्टीवर, कारण तुम्ही ख्रिस्ताला का स्वीकारत ना, कारण एक कारण सगळ्यात मोठं कारण तुमचा त्याच्याशिवाय कुठल्या तरी गोष्टीवर विश्वास आहे. ते काय आहे ते तुम्ही जाणता आणि देव जाणतो. आणि त्या गोष्टीवरचा विश्वास काढून जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तावर टाकत ना, तोपर्यंत देव तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणजे पहिलं कारण काय होतं, चुकीच्या व्यक्तीवर, चुकीच्या गोष्टीवर, चुकीची जेही गोष्ट आहे ख्रिस्ताशिवाय तुम्ही विश्वास ठेवला की माझं तारण व्हावं, आणि म्हणून काय झालं, त्याची प्रार्थना नकारण्यात गेली. दुसरं कारण काय बघूत आपण, दुसरं कारण की चुकीच्या वेळी विनंती करणे. जे तुम्हाला सदैव सांगत असतो, अरे हाच तारणाचा दिवस आहे, अरे हाच देवाचे वचन तुमच्या संग बोलत आहे, अरे हा संदेश तुमच्यासाठी आहे, अरे देवाची इच्छा आहे का तुम्ही वाचले पाहिजे, अरे उद्यावर ढकलू नका, अरे उद्यावर जाऊन देऊ नका, अरे उद्या तुम्हाला माहित नाही तुमच्यापाशी आहे का, अरे रात्री झोपाल तर उद्या उठाल की तुम्हाला माहित नाही का उद्या आहे का. तुम्ही वेळ गमावता. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे माहित आहे, आज मी बिझी आहे, आज मला काम आहे, आज मला माझी स्वतःची इच्छा करायची आहे, या गोष्टीविषयी मी कधीतरी विचार करेल, कुठल्या तरी संडेला विचार करेल. मला माहित आहे दर संडेला तू आव्हान देतो चर्च नंतर, संदेशानंतर की प्रार्थना करा, देवाची इच्छा आहे का तुम्ही वाचावे, त्याला भीक मागा, त्याला हाक मारा, तो तुम्हाला वाचवेलच, त्याने मला वाचवले, तो तुम्हाला वाचवेल. तुम्ही सांगता ठीक आहे ना, ऐकलं ना. या गोष्टीविषयी आम्ही कधीतरी विचार करू. का करता तुम्ही जे वेळ आहे ते काय आहे, पुढे ढकलत आहात. ती वेळ काय रंदे बाद न देखलो, तो काय करत आहे, ती वेळ काय आहे, तुम्ही पुढे ढकलत आहात, यासाठी का तुमच्या हातातून ते वेळ निघून जावी. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला अजून समजलं नसेल काही हरकत नाही. जेव्हा एखादा संदेश दिला जातो, आपल्या चर्चमध्ये हे सदैव होतं की जेव्हा संदेश यासाठी होतं का मी तुम्हाला देवाच्या वचनातून देवाची इच्छा तुम्हाला कळावी, आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला समजलं की या गोष्टीची मला गरज आहे, एक तर तारणाची गरज आहे, एक तर बदलण्याची गरज आहे, किंवा तुमच्या ज्याही गोष्टीची गरज आहे, कारण वचन प्रत्येकासगत वेगळं वेगळं बोलतो. आणि जेव्हा मी तुम्हाला प्रार्थनेनंतर, संदेशानंतर आव्हान देतो की अरे तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही मागा, मी जेवलं तर जसं माझ्या पोटात जाईल तुमच्या पोटात नाही, आता संधी तुमची आहे. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर पुन्हा तुम्हाला सांगतो की जेव्हा संदेश समजला आणि झालं, आणि आपण म्हणतो की प्रार्थना करा, त्याला तुमची इच्छा, तुमची गरज आहे की तुम्ही त्याला मागावं, कारण देवाची इच्छा आहे, देवाने तुम्हाला त्याची इच्छा सांगितली. आता तुम्ही आपले फक्त मन बंद करून ठीक आहे झालं काय याचं कधी मी जाते का, कारण देव तुमचं हृदय बघत आहे की नाही. कारण इच्छा तो तुम्ही ऐकली, तुमचा निर्णय का, तुम्ही काय केलं, ठीक आहे ना, समजलं मला, चांगलं होतं, पाहू आपण, ठीक आहे. तुम्ही काय करता, वेळ गमावता.
दर संडेला काय करता? वेळ गमावता. विचार करा, जर तुम्ही तारल्या जाता, ख्रिस्ताला स्वीकारता आणि त्यानंतर जे नवीन जीवन ख्रिस्त तुम्हाला देतो आणि जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात, किती सुंदर देव तुमचा उपयोग करून घेईल. का या चांगल्या गोष्टीचे देव तुम्हाला काय देईल? प्रतिफळ देईल, जे अनंतासाठी टिकतील. पण आपलं काय आहे? करू विचार. आज काय आहे? आज माझ्या इकडे पाहुणे आहेत, आज माझे मित्र येणार आहे, आज मला तो लयच महत्वाचं काम आहे, मी उद्या पण विचार करीन या गोष्टीवर, हो की नाही? आणि एक दिवस असा येतो का पहिली गोष्ट तो उद्या कधीच येत नाही. म्हणून देवाचे देवाचे वचन सदैव अर्जन्सी दाखवते, हो की नाही? आज, आता, ताबडतोब. उद्या तुला माहित नाही, वाफेसारखं जीवन आहे, फटकन निघून जाशील, तुझी न्यूज येईल, खतम होऊन जाशील. आज आहे आणि एकदा गेला तर या श्रीमंता मनुष्यासारखा, मला माफ कर, माझी क्षमा कर, माझं जीवन बदलायचं आहे, पाण्याचा थेंब दे. पहिलं कारण बघितलं, चुकीच्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला पृथ्वीवर. दुसरं आपण बघितलं, तुम्ही वेळ गमावली. तुम्हाला असं वाटलं कारण हे बाकीचे चर्चेस ह्या गोष्टी शिकवतात, फक्त बसावं लागते, डिसिजन काहीच नाही घ्यावं लागत, फक्त देव करा लागते, हा पास्टर बोमलते आणि निघून जागा लागते, असंच असते. आणि सैतानाने तुम्हाला फसवलं. का तुम्हाला हे समजलंच नाही का चर्च काय असते? एक हॉस्पिटल असते आणि आपण सगळे पापाचे रोगी आहे. डॉक्टर इथे औषध देते, तुमचं कार्य आहे की ते विश्वासाने स्वीकारणे. तुम्हाला असं वाटलं की फक्त बसावं लागते आणि वेळ झाली का 12 निघून जा, आपण पुढच्या रविवारी पुन्हा येऊ. तुम्ही काय करता? आपल्या जीवनासंग, आपल्या आत्म्यासंग खेळत आहात. स्वतःला देव तुम्हाला दर एक आठवडा देतो, दर एक रविवार देतो. एक रविवार असा येईल का तुमची खुर्ची खाली राहील, कारण तुम्ही स्वतःचं मरण थांबवू शकत नाही. म्हणून चुकीचा व्यक्ती. दुसरं कारण काय? तुम्ही वेळ गमावली. आता हा निघाल्यावर याला काय? हा बदलू शकत नाही, तो पुन्हा तिथून येऊ शकत नाही. ते एकदा हातात गेलेली वेळ कधीही आता तुम्ही बदलू शकत ना. आणि अशा वेळेपाशी तुम्ही जाता आता जी वेळ बिलकुल थांबत नाही. अनंताच्या नरकाकडे तो व्यक्ती टाकला जातो. का? कारण जेव्हा देवाचे वचन, जेव्हा तुम्हाला आव्हान देण्यात आलं, तुम्हाला तुमचं जीवन माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तारले का नाही, तुम्हाला माहीत आहे की सत्य काय आहे, तुम्ही हजारोदा देवाचे वचन सत्य ऐकले, म्हणजे ठीक आहे ना, पाहू द्या, ते तुझ्यासाठी असेल, ठीक आहे. तुम्ही काय करता? वेळ गमावता, वेळ जाऊ देता. तुम्हाला शैतान काय शिकवते? लय टाईम आहे तुझ्याजवळ, हे ऐकलं ना तू, पण तुझ्यापाशी खूप वेळ आहे. आणि तुम्ही काय करता? त्याच्यात फसता. तिसरं कारण म्हणजे काय? चुकीची जागा. हा काय होता? हा नरकात टाकण्यात आला. तिथं गेल्यावर आपण काय बघितलं? अब्रामाने त्याला काय म्हटलं? आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. एकदा तुमची पृथ्वीवरची जागा बदलली, आम्ही तारणासारखी तुम्ही निघाले. मी प्रार्थना करतो खरंच मनाने तुम्हा प्रत्येकासाठी नाव घेऊन रोज, यासाठी का हा श्रीमंत मनुष्य तुम्ही राहू नये. कारण मला माहीत आहे मी स्वर्गात चाललो. का चाललो? कारण देवाच्या वचनाद्वारे मी तारल्या गेलो, नवीन व्यक्ती निर्माण झाला. माझी प्रार्थना हेच आहे. कारण वचन काय सांगतं? तो श्रीमंत मनुष्य बघू शकतो स्वर्गाकडे, आहे की नाही? त्याने लाजरसाला बघितलं, त्याने अब्राहमाला बघितलं आणि तो विनंती करून आला, अरे त्याला पाठव, मी पश्चाताप करील, अरे त्याला पाठव, मी इथे तळपत आहे. तो काय म्हणतो? इथून कोणीच तिथे जाऊ शकत नाही, तिथून कोणी तिथं येऊ शकत नाही. देव माझं हृदय जाणतो, माझं कुटुंब, माझं चर्च. मी प्रार्थना करतो की याच्यातला कोणीच असा राहू नये ज्याला नितीन दिसत आहे आणि तो प्रार्थना करत आहे. माझी इच्छा आहे का देवाने पण मला दाखवू नये, कारण मी बघू शकणार नाही, कारण हे माझे लोक आहे, यांच्यासाठी आयुष्यभर मी प्रार्थना केली. पण निर्णय हा तुमचा आहे. चुकीची जागा कोणीच बदलू शकत नाही. तुम्ही जो निर्णय घेतला, त्या निर्णय जो तुम्ही घेतला तोच तुम्हाला भेटेल. तुम्ही ख्रिस्तापासूनचं तारण नाकारलं, देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. तुम्ही आपलीच इच्छा पूर्ण करत गेले. तुम्ही हेच करत गेले का माझं सगळं व्हावं, तुम्ही हेच करत गेले का माझीच इच्छा पूर्ण व्हावी. तुम्ही कधीच देवाची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण केली नाही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर निर्णय ठेवला,
तुम्ही चुकीच्या वेळी निर्णय घेतला. कारण निर्णय लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती घेईल. हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करेल. ही गोष्ट शेवटची तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्यातला जो प्रार्थना करत नाही, जो देवाला मागत नाही, मी तुम्हाला तुमचं फ्युचर सांगतो. जर तुम्ही आज प्रार्थना करत नसाल, हे नक्की आहे की तुम्ही उद्या प्रार्थना कराल. पण तुम्ही कुठल्या जागेवर प्रार्थना कराल हा निर्णय तुमचा आहे. की तुम्ही आज नम्र होऊन देवाला मागाल की देवा माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो. जसे तुम्ही प्रार्थना करता याच समय तारण तुमच्या जवळ येतं. तुम्हाला समजतं तुम्ही वाचले. की उद्या जाऊन मी देवाला मागतो की मला तू वाचवतो म्हणते, इथून कोणीच तिथं जाऊ शकत नाही. एक बघितलं का, जेव्हा श्रीमंत मनुष्य जेव्हा याने हे 3 प्रार्थना केल्या, त्या 3 प्रार्थनेचे कारण नाकारले का? चुकीचा व्यक्ती. ते तुम्ही ठरवा तुम्ही कशावर विश्वास ठेवता. कदाचित तुम्ही स्वतःवर, जगातल्या गोष्टीवर, लोक जे मानतात त्याच्यावर विश्वास ठेवता, तर तुम्ही फसवल्या जाल. कारण तारण फक्त ख्रिस्तामध्ये आहे. वचन फक्त पाठच नाही, तुम्हाला समजलं पाहिजे का त्याच्यामध्ये आहे. नसेल तर चाकून बघा, त्याला मागून बघा. नाही तर काय तुमचा फायदा वचन की मला पाठ होतं पण मला कधीच समजलं नाही. वचन काय म्हणतं? पाठ करून नाही तर जे त्याच्यावर चालणारे. दुसरं चुकीची वेळ कधी तुम्हाला माहीत आहे निघून जाईल. तिसरं चुकीची जागा. आज वेळ आहे. पण त्यानंतरची अजून खूप वाईट गोष्ट आहे माहीत आहे का? जेव्हा ह्या व्यक्तीला कळलं, त्याच्या 3 प्रार्थना नकारण्यात आला, जेव्हा याला कळलं की अरे मी वाचू शकत नाही, त्याने माहीत आहे काय केलं? आपल्या कुटुंबाविषयी. आज तुम्ही इथे आहात, माहिती आहे का माझी इच्छा काय आहे? का जर तुम्ही वाचल्या गेले, तुम्ही तारल्या गेले, तुम्हाला सत्य समजलं, तुम्ही जेव्हा एक व्यक्ती हो की नाही, तुमच्या कुटुंबात असा एक व्यक्ती नाही का जो वाचला, ज्याची इच्छा तुमची नाही का तुम्ही वाचल्या पाहिजे, पण कधी जेव्हा तुम्हाला सत्य सापडलं तेव्हा तुम्ही धावत सुटाल की अरे या त्यांचे आत्मे तुम्हाला वाचताना मरताना दिसेल, तुम्ही त्याला बोलवाल. हा व्यक्ती काय म्हणाला? पण कधी म्हणाला? जेव्हा त्याला कळलं की आता माझं संपलं, आता माझं कोणी ऐकत नाही, आता मला नकारण्यात आलं, मी ख्रिस्ताला नाकारलं, आज मला तारण नाही. जेव्हा त्याला कन्फर्म झालं, तो काय म्हणतो माहीत आहे? मी तुमच्यासाठी वाचतो. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो, म्हणजे आता माझ्याविषयी काहीच होऊ शकत नाही, पण विनंती करतो, पित्या लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव, लाजराला माझ्या भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे, म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाही. आज शैतान या गोष्टी तुम्हाला बघू देत नाही. सगळे आपापल्या मजेत आहेत, थोड्या वेळसाठी मजा आहे, आणि त्यानंतर अरे माझा बाप इथं आला नाही पाहिजे, माझी मा इथं आली नाही पाहिजे, माझा भाऊ इथे आला नाही पाहिजे, माझी बहीण इथे आली नाही पाहिजे. तो काय करत आहे? विनंती करत आहे. ज्या दिवशी मी तारल्या गेलो, माझे आई वडील, माझे बहीण भाऊ यांना माहीत आहे. काय माहीत आहे? का ज्या दिवशी हा तारल्या गेला त्या दिवशीपासून हा सांगत आहे का तारणाची गरज आहे. या चर्चची सुरुवातच या गोष्टीसाठी झाली आहे का तारणाची गरज आहे. या श्रीमंत व्यक्तीला नरकात कळलं, पण त्याच्या प्रार्थना नकारण्यात आला. गरज आहे की तुम्हाला इथे कळणं की म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे जाल, तुम्हाला काय समजेल या जीवनाचं सत्य. पण कधी? जेव्हा तुम्ही वाचले, तुम्ही त्यांना सांगाल, कदाचित ते ऐकतील, कदाचित ते विश्वास ठेवतील. पण जर तेही नसलं तर त्यांची पूर्ण संधी चालली जाईल. जेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीला कळलं की माझी आता काहीच शांती राहिली नाही, त्याला काय माहिती आहे का? एक सुंदर गोष्ट शेवटचं. पण अब्राहमाने विनंती केली, तुझ्या भावाजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांनी त्यांचे ऐकावे. तुमच्यासाठी नाही पाठवलं का पास्टर? तुमच्यासाठी नाही पाठवलं का चर्च? तुमच्यासाठी नाही पाठवलं का हे चर्च? तुम्हाला नाही शिकवल्या जातं का दर संडेला? तुमच्यापाशी नाही का देवाचा संदेष्टा? तुम्हाला नाही शिकवत का मी दर संडेला? मग तुम्ही असे कसे म्हणू शकता की नाही आमच्याकडे कोणी पाठव? याने काय म्हटलं माहीत आहे? की नाही, त्याच्याजवळ ऑलरेडी आहे, ते त्यांचे जर नाही ऐकील तर कोणाचंच ऐकणार नाही. देवाने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी याचसाठी केल्या. आज देवाने चर्चमध्ये तुम्हाला याच गोष्टीसाठी आणलं का तुम्ही पलटा, त्याला हाक मारा की आजच वेळ आहे. ज्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता त्याला दूर करा. जे महान तारण आहे त्याला नकारू नका. त्या ख्रिस्ताला हाक मारा, माझी क्षमा कर. का? कारण त्या व्यक्तीमध्ये तारण आहे, कारण तो तुमच्यासाठी मारण्यात आला आणि तो तुम्हाला वाचू शकतो. दुसरी आजच संधी आहे, आजच वेळ आहे. आज तुम्ही पृथ्वीवर आहात, तुम्हाला माहीत नाही की कधी तुम्हाला अटॅक येईल.
तुम्हाला माहीत नाही की कधी माझा दिवस संपेल, तुम्हाला माहीत नाही की कुठला दिवस माझा शेवटचा आहे. तुम्ही हा श्रीमंत मनुष्य होऊ नका. आणि ख्रिस्ताशिवाय जर तुम्ही जाल, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी होतील. कारण देवाने यासाठी हा आपल्याला सांगितलं आहे, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. मी तुम्हा प्रत्येकाला हा प्रश्न विचारतो, तुम्हाला शाश्वती आहे का? की आज जर तुम्हाला मृत्यू आला, आपण बघितलं का या श्रीमंत मनुष्याविषयी, त्याची परिस्थिती फार वाईट होती आणि ते कधी न बदलणारी परिस्थिती. अनंत ही अशी जागा आहे जिथे कधीच वेळ संपत नाही. आणि तो म्हणतो की एक पाण्याचा थेंब टाक, मी आगीत इथे दुःख भोगत आहे. का? कारण त्याने फक्त इथे सुख बघितले, त्याने स्वतःवर विश्वास ठेवला किंवा ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवला. आज तुम्हाला जर मरण आलं आणि जर तुम्हाला जराही शाश्वती नसेल, या महिन्याचं वचन तुम्ही ऐकलं आहे, तुम्ही पाठ केलं आहे, वचन सांगतं की मी त्यांना हे लिहत आहे ज्या देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात, की त्यांना कळावी की त्यांना सार्वकालिक जीवन लाभले आहे. हे जर वचन फक्त तुम्ही पाठ केलं आहे आणि तुमच्याजवळ हे नाही आहे, तुम्हाला तारणाची गरज आहे.